नमस्कार, कमल पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता बघा, गोड पाण्याची मच्छी आहे. याचं नाव काय माहीत नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. मस्तपैकी खवले काढून घेतले, साफ करून घेतलेले आहेत आणि मीठ टाकलं, हिरवं वाटण टाकून, हळद, थोडासा मसाला टाकून आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबू जरूर टाकायचं आहे, लिंबू टाकायला विसरायचं नाही. एक लिंबू टाकला आहे मी. लिंबू टाकून आणि सगळं मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळ झाकून, म्हणजे मसाला चांगला मुरतो आहे लावून ठेवल्यावर. आता झाकून ठेवून द्यायचं आहे आणि ही त्याची जे आहे ना, ते अंडे म्हणजे गाभोळी निघाली आहे, ते गाभोळी पण अलग करायची आहे. खूप छान होते, ते मला आवडते गाभोळी. त्याच्यात पण मीठ टाकलं, हळद, थोडीशी धने पावडर, जिरा पावडर, थोडासा लिंबू टाकून आणि लाल मिरची पावडर टाकून आणि आता मिक्स करून ठेवून द्यायचं आहे त्याला पण झाकून. आणि आता मसाले घेऊया. एक कांदा घ्यायचा आहे. ह्या मसाल्यात एकदा नक्की बनवून बघा, खूपच छान होते. शेंगा पण टाकणार आहे मी. आणि 2-4 मेथी दाणे टाकायचे, 2 चमचे. आणि पिवळी राई, काळी राई ही पण टाकायची. पण एक चमचा काळी राई आहे, 2 चमचे जे आहे ते पिवळी राई आहे, मोहरी बोलतात ते. आणि लसूण अद्रक टाकायचे, 2-4 काळी मिरी टाकायची आहे, थोडी कोथिंबीर टाकून आणि वाटून घ्यायचं. वाटण झालेलं आहे. आता फ्राय करायला घेऊया मच्छी. गरम तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची, त्याच्यानंतरच भाजीमध्ये टाकायची आहे. अशा प्रकारे सगळे एक एक पीस टाकून दिले. तेल जास्त गरम झालं आहे. आता मच्छी चिटकायला लागली आहे, म्हणून हलक्या हाताने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. झाले मच्छी फ्राय करून घेतलेले. आणि आता राईच्या तेलात बनवते. राईच्या तेलाची चव खूपच छान. तर राईचं तेल टाकलं, गरम झाल्याच्या नंतर टाकायचे हळद, घरचा मसाला, जिरा पावडर आणि मीठ पण टाकून दिलं. आणि आता भाज्या टाकायच्या. या 2 वांगे टाकले, 1 बटाटा टाकला आहे आणि शेंगा टाकल्या 2-4. आता हे आपल्याला तेलामध्ये मिक्स करून पण घ्यायचं आणि शिजून पण घ्यायच्या आहेत भाज्या. भाज्या शिजून झाल्याच्या नंतरच मच्छी टाकायची, नाही तर मच्छी जी आहे ना, त्याला भाजीमध्ये सगळी फुटून जाईल, वेगळे होऊन जाईल. त्याच्यासाठी चांगली तेलामध्ये मच्छी फ्राय करून घेतली, आपल्या भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. आणि आता थोडंसं पाणी टाकून, मसाला टाकून पुन्हा फ्राय करायचं आहे. मीठ मसाला छान लागलेला भाज्यांना. पुन्हा झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे मसाला पण शिजतं आणि भाज्या पण शिजतात. आणि आता पाणी टाकायचं आपल्याला. जेवढा पातळ रस्सा केला ना, तेवढं छान लागते. चला, आता एक एक पीस टाकून द्यायचं आहे. आणि आता 2 उकळ्या काढायच्या. आपल्या मच्छी तर तेलामध्ये फ्राय झालेलीच आहे. 2 उकळ्या झाल्या का काढून घ्यायचं आहे भाजी. आणि चिंचचं टाकायला विसरायचं नाही. चिंचचं पाणी, चिंच ही बाजूला काढून घेते आणि सगळं पाणी टाकून देते. आंबट खूप छान झाली भाजी. व्हिडिओ आवडल्यास एकदा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. भाजी तर खूपच छान झाली होती. थोडी फ्राय पण